नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सातपुड्याचा हुंकार। अनिष्ट प्रथांना मोठमाती देण्यासाठी मे 10 रोजी मोलगीत भिल्ल समाजाची महापंचायत। उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी। नमस्कार प्रेक्षक हो। उत्तर महाराष्ट्रातील सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांत वसलेल्या आदिवासी भिल्ल समाजाने आपल्या गौरवशाली संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि समाजातील वाढत्या अनिष्ट प्रथांविरुद्ध एल्गार पुकारला आहे। या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि आदिवासी सातपुडा भिल्ल समाज महापंचायतीच्या रूपरेषेसाठी येत्या 10 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता मोलगी येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात एका भव्य नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। आजच्या डिजिटल युगात आणि वाढत्या शहरीकरणामुळे आदिवासी संस्कृतीचा मूळ गाभा हरवत चालल्याची चिंता समाजधुरीणांकडून व्यक्त केली जात आहे। विशेषतः लग्नसराईमध्ये घुसलेल्या अवाजवी आणि खर्चिक प्रथा तसेच परंपरेशी विसंगत असलेल्या चालीरीतींमुळे समाजाचे आर्थिक आणि सांस्कृतिक नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर आपल्या पारंपरिक वारशाचे जतन करून पुढच्या पिढीला एक समृद्ध दिशा देण्यासाठी ही महापंचायत मैलाचा दगड ठरणार आहे। अक्कलकुवा तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी आणि समाजसेवकांनी या महापंचायतीसाठी कंबर कसली आहे। नुकत्याच झालेल्या एका प्राथमिक बैठकीत नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती रतन पाडवी, माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य CK पाडवी, शिवराम वळवी यांसह तालुक्यातील पोलीस पाटलांनी सहभाग नोंदवून या चळवळीला पाठबळ दिले आहे। या महापंचायतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही निर्णय समाजावर लादला जाणार नाही। मे 10 रोजी होणाऱ्या बैठकीत तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधवांची मते जाणून घेतली जातील। लग्नसराईतील प्रथांमध्ये एकसमानता आणणे आणि महापंचायतीचे मुख्य अधिवेशन नेमके कुठे व कधी घ्यायचे याचा अंतिम निर्णय या बैठकीत लोकशाही मार्गाने घेतला जाणार आहे। आपली संस्कृती हीच आपली खरी ओळख आहे। बदलत्या काळात अनिष्ट प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि आपल्या परंपरा टिकवण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे आयोजन समितीच्या वतीने समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे। या ऐतिहासिक बैठकीच्या यशस्वीतेसाठी करमसिंग पाडवी, सीताराम राऊत, वाण्या वळवी, केवजी पाडवी, सोन्या वसावे, प्रमोद वसावे आणि गमेरसिंग राऊत यांसह अनेक मान्यवर प्रयत्नशील आहेत। अक्कलकुवा तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी मे 10 रोजी मोलगी येथे उपस्थित राहून आपले परखड विचार मांडावेत असे आवाहन करण्यात आले आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।